कोथरूडमध्ये चंद्रकांत दादांनी जे काही केलं त्याचेच परिणाम पुढे कसब्यामध्ये झाले. कसबा लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांचा जो विजय झाला त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. चंद्रकांत दादांची कर्तृत्व गाथा इथे संपत नाही. नको तिथे बोलणं आणि नको ते बोलणं हे चंद्रकांत दादांचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे खूप मोठा गुण आहे आणि याची चर्चा सुद्धा बरीच झालेली आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान याचा अनुभव सगळ्यांना आला. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बोलताना चंद्रकांत दादा असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे, आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. खरं तर तिथे सामना होता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा. शरद पवारांचा काही संबंध नव्हता आणि चंद्रकांत दादांच्या विधानामुळे शरद पवारांना प्रचंड मोठी सहानुभूती मिळाली. या विधानाचा खुलासा करता करता अजितदादा पवार यांना अक्षरशः धाप लागली. अजितदादा पवार यांना जाहीरपणे चंद्रकांत दादांची खरडपट्टी काढावी लागली, त्यांच्या विधानाचा निषेध करावा लागला. असे हे भाजपचे दादा सगळीकडे मराठा नेते म्हणून मिरवत असतात.